हजारो फूट उंचीवर हवेतच एका प्रवाशाचा जीव धोक्यात आला, पण योग्य वेळी एक देवदूत पुढे आला आणि प्रसंगाचे चित्रच बदलून टाकले. गोवा ते मुंबई या विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाला अचानक चक्कर येऊ लागली. रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने कमी झाल्याने तो प्रवासी प्रचंड अस्वस्थ झाला आणि तो श्वास घेण्याचा त्याला त्रास होऊ लागला. इंडिगो एअरलाईनचे विमान गोव्यातील दाबोली विमानतळावरून मुंबईसाठी उड्डाण घेत होते. उड्डाणानंतर काही वेळातच ही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विमानातील क्रू मेंबर्सनी तात्काळ विमानात कोणी डॉक्टर आहे का अशी घोषणा केली. याचवेळी पालघर जिल्ह्यातील वेदांत मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले आणि वसईचे रहिवासी डॉक्टर आर्यन लोलियेकर मदतीसाठी धावून आले. क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर आर्यन यांनी प्रवाशाची तपासणी केली. उपलब्ध आपत्कालीन ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीने त्यांनी त्या प्रवाशाला कृत्रिम श्वासोच्छ्वास देत तातडीने उपचार सुरू केले. डॉक्टर आर्यन यांच्या प्रसंग अवधानामुळे काही वेळातच प्रवाशाची प्रकृती स्थिर होऊ लागली. 45 मिनिटांनंतर विमान मुंबईत सुरक्षित उतरले. मुंबई विमानतळावर इंडिगोच्या ग्राउंड स्टाफने त्या प्रवाशाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या संपूर्ण घटनेनंतर विमानातील प्रवाशांनी टाळ्यांच्या गजरात डॉक्टर आर्यन लोलियेकर यांचे आभार मानले. आपल्या येताना प्रवाशाची अवस्था पाहून क्षणभर भीती वाटली, पण वैद्यकीय शिक्षणामुळे धैर्य मिळाले. वेळेवर ऑक्सिजन मिळाला नसता तर परिस्थिती अधिक गंभीर झाली असती. एका जीवाचे प्राण वाचवू शकलो याचे मोठे समाधान आहे. हजारो फूट उंचीवर घडलेली ही घटना प्रसंगावधान, धैर्य आणि वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली आहे. पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई.